कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासंदर्भातली मोठी बातमी। शरद पवारांची राष्ट्रवादी शाहू महाराजांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय। कोल्हापुरातली एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। लोकसभेसाठी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोल्हापूरच्या जागेसाठी शाहू महाराजांना उमेदवारी मिळू शकते। कोल्हापूरच्या जनतेमध्ये एकंदरीत शाहू महाराज यांच्यासाठी एक वेगळं स्थान आहे आणि त्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला निश्चित लोकसभेसाठी फायदा होऊ शकतो। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, शाहू महाराजांना उमेदवारी मिळू शकते असं म्हटलं जातंय। जर ही उमेदवारी दिली गेली तर नेमका कशा पद्धतीचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो? सुरुवातीला छत्रपती संभाजीराजे यांना ही उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तीनही पक्ष यासाठी आग्रही होते। मात्र आता जी माहिती मिळते तर शरद पवार स्वतः यासाठी प्रयत्न करत आहेत की शाहू महाराजांनी त्या ठिकाणाहून उभं राहावं आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मिळावी। कारण या अगोदर ही जागा शिवसेनेकडे होती, शिवसेना या ठिकाणी निवडून आली होती। मात्र तिथले खासदार हे शिंदे गटात गेल्यामुळं आता ही जागा नक्की कोण लढणार यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। कालच या सगळ्या संदर्भात एका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असं म्हटलं होतं की छत्रपती संभाजीराजे जर महाविकास आघाडीत आले तर आम्ही त्यांना उमेदवारी देऊ। मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं की मी ही जागा स्वराज्य पक्षाकडनं लढणार आहोत, आम्ही आमचा स्वतःचा पक्ष असताना आम्ही दुसऱ्या पक्षात का जावं असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर आता जी माहिती समोर येत आहे त्यानुसार छत्रपती शाहू महाराज यांनाच ही जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी शाहू महाराज शरद पवार हे प्रयत्न करताना पाहायला मिळतील। आणि आता जर पाहिलं तर शरद पवार यासाठी या जागेची मागणी करणार आहेत महाविकास आघाडीकडे आणि या ठिकाणाहून आता शाहू महाराज यांचं नाव निश्चित केलं गेल्याचं सांगितलं जाते। काही कार्यकर्त्यांच्या भेटीमध्ये शरद पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना सूचना देताना सांगितलेलं आहे की आपले उमेदवार हे शाहू महाराजच असतील। मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला येते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे आता कोल्हापूरच्या जागेवरून शाहू महाराज स्वतः लढण्यासाठी तयार होतात का, शरद पवार यांचे शब्द ला मान देऊन ते निवडणुकीसाठी उभे राहतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळं आता कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याचा उमेदवार असणार हे निश्चित झालेलं आहे आणि ते शाहू महाराज असणार हे निश्चित झालंय। त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे हे काय नक्की भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यांना देखील लोकसभेची निवडणूक लढायची आहे आणि त्यासाठी ते कोणता मतदारसंघ घेतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण त्यांचे मध्यंतरी नाशिकमधून निवडणूक लढण्यासंदर्भात चर्चा सुरू होत्या छत्रपती संभाजीराजेंच्या। त्याचं कारणच छत्रपती घराण्यामधून शाहू महाराज निवडणूक लढणार असतील तर कोल्हापूरमधून छत्रपती संभाजीराजे हे निवडणूक लढणार नाही हे आता निश्चित झालेलं आहे। जी 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 शिवाजी काळे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।